मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू करण्यात आली आहे आणि अमेरिकेच्या एका संस्थेला कंत्राट देण्यात आले। त्यासाठी तज्ञांचं एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झालंय। नियंत्रण कक्ष उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, आपण बघतोय की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू करण्यात येणार आहे आणि या तयारीसाठी अमेरिकेच्या एका संस्थेला कंत्राटही देण्यात आलंय। काय सांगाल याबद्दल? मधुरा, मराठवाड्यातनं पाऊस पूर्णपणे गायब झाल्यानंतर राज्य सरकारनं मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार अशी घोषणा केली होती आणि आता 1 ऑगस्ट तारीख यासाठी निश्चित करण्यात आली आहे। यासाठी औरंगाबादमध्ये आज राज्य आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम आणि त्यासोबत 5 सदस्य औरंगाबादला आलेले आहेत। त्यांनी या संपूर्ण प्रकाराची औरंगाबादमध्ये कुठे लॅब उघडता येईल, कुठे नियंत्रण कक्ष उभारता येईल याची पाहणी केली। त्याचबरोबर आता औरंगाबादमध्ये सी डॉपलर असे 2 रडार सुद्धा येणार आहेत, ते औरंगाबादमध्ये बसवण्यात येणार आहे। या रडारची क्षमता 400 किलोमीटर असणार आहे। हा प्रयोग फक्त औरंगाबाद नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी असणार आहे। 1 तारखेपासून या प्रयोगाला सुरुवात करण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे या सगळ्याचं कंत्राट एका अमेरिकन कंपनीला देण्यात आलंय आणि तिथूनच काही तज्ञ सुद्धा या प्रयोगासाठी येणार अशी माहिती मिळते। त्यामुळं पाऊस पूर्णपणे गायब असलेल्या मराठवाड्यात या प्रयोगाद्वारे तरी सुद्धा पाऊस पडेल अशी आशा सर्वसामान्य मराठवाडेकर करतायत। नक्कीच विशाल, कृत्रिम पावसाद्वारे तरी निदान मराठवाड्यामध्ये पाऊस पडावा अशीच अपेक्षा खरं तर व्यक्त केली जाते। धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।